ही आपली संस्कृती आहे आणि तिला जपणं हे आपलं कामच आहे. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनंतर आपण व्हिडिओ टाकतोय, तर माझी आठवण कोणाला आली असेल तर नक्कीच कमेंट करा. बऱ्याच दिवसापासून मी येतोय सटाणा, पण ज्या दिवशी मी व्हिडिओ स्टार्ट केला त्याच दिवशी अशा गोष्टी घडायला लागल्या. आयसर वाल्याने रस्त्यातच गाडी थांबवून दिली होती. काकाला म्हटलं चला तर तुम्ही तुमच्या मागे आलोच मी फास्टमध्ये. या गौऱ्याचं काय चालू आहे काय माहिती. भर उन्हाळ्यात शेकोटी करून बसलाय. म्हटलं हिवाळ्याला टाइम आहे अजून, दम काढ थोडासा. ते जाऊ द्या, मी काय म्हणतो, तुम्हाला जर फुलं लागले तर मला सांगा, मी पोचून देईल. घरपोच सुविधा आहे आपल्याकडे. ही आपली जुनी संस्कृती आहे आणि हिला जपणं हे महत्वाचं काम आहे. पैसे देऊन मी कोणताच मोठेपणा करत नाही. फक्त माझं बघून कोणी एकाने जरी दिलं तरी मला चांगलं वाटेल. रोहित दाला म्हटलं काही झाडांना पाणी देऊ नको, थोडा याच पाऊस पडेल, काही गरज नाही त्यांना पाणी द्यायची. रोहित दाने तर काही मनावर घेतलं नाही आपलं. म्हटलं जाऊ द्या, आपण काहीतरी काम करू आता. आणि डीकेच्या गोडाऊनवरलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे फुलांची कटिंग करणं. मग काय घेतली कात्तर आणि लागलो कटिंग करायला. कुणाल म्हणे गावात आपलं काम आहे. म्हटलं तुझ्या भाऊला बी घेऊन घेतो का सोबत. गावात जायचंय म्हणे आणि 50 फूट घेऊन आला आणि इथे थांबून दिली गाडी. ही गाडी बघून मी शॉक मध्ये होतो. म्हटलं मशीन कुठे गेलं. नंतर विचार केला, म्हटलं इलेक्ट्रिक मध्ये कन्व्हर्ट केली असेल. कुणालचं काम काही झालं नव्हतं तिथे. मग तो राकेश दाकडे घेऊन आला होता. म्हटलं इथे होऊन जाईल काम, पण तो घेऊनच मला आलाय. म्हणजे जे काम होण्यासारखं आहे ते पण होणार नाही. म्हटलं चाल गोडाऊनला. गोडाऊनवर येताच पाणी चालू होऊन गेला. रोहित दाला सांगितलं होतं, म्हटलं पाणी काही मारू नको झाडांना, पाऊस पडेल बरोबर. पण त्याचा काही विश्वास आहे का माझ्यावर. पाऊस उघडल्यावर गेलो होतो गौऱ्यासोबत. एक ऑर्डर होती छोटीशी, ती कंप्लीट केली आणि हा भाऊ फुल स्टंट मारत होता पाण्या पावसाचं. म्हटलं नीट रे भाऊ. ऑर्डर तर झाली होती कंप्लीट. गौऱ्याला म्हटलं आता जाम भूक लागली, कुठेतरी खायला घेऊन चाल. पद्धतशीर मी आणि गौऱ्यांनी भेळ दाबली आणि आलो तर मग आबाकडे. पण आबाच गायब होता. म्हटलं कुठे गेला काय माहिती आता. थोडं लक्ष देऊन बघितलं तर आबा बाहेर उभा होता. म्हटलं दुकान सोडून काय करतोय बाहेर तू काय माहिती. तो बिचारा भाऊ जसा होता तसा येऊन लागला आबाला बोलवायला. म्हटलं ये रे भाऊ आता मध्ये. सायंकाळी आपण आलो होतो आपल्या लेट कमरकडे म्हणजेच वरुणकडे. म्हटलं आज तरी लवकर येशील का तू. तो तर काही आला नाही लवकर. त्याचा लहान बंधू आला पाणी घेऊन. म्हटलं इतकी सेवा, तुला चांगली बायको भेटो. बऱ्याच दिवसानंतर RX आली होती आपल्या हातात. गौरव म्हणे नवीन काहीतरी केलंय, फायरिंग ऐकून बघ. गौरवला म्हटलं हे काय लावून आणलंय ते काढ. म्हटलं काय लावलंय ते आणि नवीन फायरिंग ऐकू दे म्हटलं. वरून पाहिलं का काय पद्धतशीर कुरकुरे दाबतोय फुगटचे. कुरकुरे खायचं काम चालूच होतं. तेवढ्यात गौरवच्या डोक्यात आलं, म्हणे ही बॉटल कापून गाडीच्या सायलेन्सर मध्ये टाकू. म्हटलं हा हा, आज कुछ तू पाणी करते, टाक पटकन. टाकायला तर भलतं भारी वाटलं होतं, काढायला थोडा अवकाळ्यातून गेला होता. कशी बशी ती बाटली काढली. म्हटलं आता असं काही करू नका. तो चेतन पा भेटू उद्या. जय श्रीराम.